जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सुदर्शन पटनायक हे आता 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत. बरे, सुदर्शन पटनायक कोण? तर मित्रांनो, ते एक सँड आर्टिस्ट आहेत व ते आपल्या अनोख्या वाळूकलेद्वारे आता देशभरात जनगणनेबद्दल जनजागृती करण्याचं कार्य करतील. त्यांना त्यांच्या वाळूकलेतील योगदानासाठी 2014 साली पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. बऱ्या 2027च्या जनगणनेच्या शुभंकरांचं नाव काय? तर महिलासाठीच्या शुभंकराचं नाव प्रगती, तर पुरुषासाठीच्या शुभंकराचं नाव विकास असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते राज्य हे UCC म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे देशातील दुसरे राज्य ठरले? तर मित्रांनो, आता UCC लागू करणारे गुजरात हे देशातील दुसरं राज्य ठरलं आहे. असं करणारं पहिलं राज्य कोणतं होतं? तर उत्तराखंड असे करणारे पहिले राज्य होते व अलीकडेच आता गुजरात विधानसभेने हे UCC बिल मंजूर केल्यामुळे असं करणारं गुजरात देशातील दुसरं राज्य ठरलं आहे. बरं, गुजरातमध्ये UCC साठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती? तर रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन करण्यात आली होती. गुजरातच्या समान नागरी संहितेचे वैशिष्ट्य काय? तर यात सहजीवनाची नोंदणी आणि औपचारिक घोषणा करणे अनिवार्य असणार आहे व यात एक जोडीदार जिवंत असताना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर असेल आणि वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांबरोबर मुलींना देखील समान हक्क असणार आहे. आणि हा कायदा कोणाला लागू नसेल? तर मित्रांनो, हा कायदा गुजरातमधील अनुसूचित जमातींना लागू होणार नाही. महत्त्वाचे पॉईंट आहेत, नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. IQAirच्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 नुसार कोणता देश हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला? तर या अहवालानुसार पाकिस्तान हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. पाकिस्तानला यात किती गुण देण्यात आलेत? तर 67.3 AQI गुणासह पाकिस्तान यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान नंतर बांगलादेश दुसऱ्या, ताजिकिस्तान तिसऱ्या, चाड चौथ्या, कांगो पाचव्या, तर आपला भारत यात 6व्या क्रमांकावर आहे. आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की AQAirच्या 8व्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालात आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर आपला भारत यात 6व्या क्रमांकावर आहे. भारताला यात किती गुण देण्यात आलेत? तर 48.9 गुणासह आपला भारत यात 6व्या स्थानावर आहे. बरे, या अहवालात सर्वात कमी प्रदूषण असलेला देश कोणता? तर फ्रेंच पॉलिनेशिया हा सर्वात कमी प्रदूषण असलेला देश आहे. या देशाचे AQI गुण किती आहेत? तर 1.8 इतके कमी आहेत आणि हा देश या रँकिंगमध्ये सर्वात शेवटी म्हणजेच 143व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, WHO च्या गाईडलाईननुसार PM 2.5 ची वार्षिक मर्यादा ही 5 मायक्रोग्रॅम्स पर क्युबिक मीटरपेक्षा कमी असावी, तर PM 10 कणाची वार्षिक मर्यादा ही 15 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटरपेक्षा कमी असावी. मित्रांनो, तुम्हाला इमेजमध्ये हा चार्ट देखील दिसत असेल. हा सुद्धा लक्षात ठेवा, एक्झाममध्ये कधी कधी यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. यावरच आधारित अजून एक प्रश्न पहा. AQAir अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर कोणतं ठरलं आहे? तर मित्रांनो, या AQAirच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर ही आपली राजधानी दिल्ली ठरली आहे. दिल्लीमधील पोल्युशनाचा स्तर हा 82.2 इतका उच्च नोंदवण्यात आला असून आपली राजधानी यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर यात दुसऱ्या स्थानावर बांगलादेशची राजधानी ढाका आहे, तिसऱ्यावर तजाकिस्तानची राजधानी दुशेंबे असून चौथ्या क्रमांकावर चाड देशाची राजधानी, तर 5व्या क्रमांकावर कांगो या देशाची राजधानी किनशासा आहे. आणि मित्रांनो, मध्य व दक्षिण आशिया प्रदेशातील सर्वात प्रदूषित 6 शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर भारतातील उत्तर प्रदेशातील लोणी हे शहर आहे. लोणीचा यात AQI 112.5 इतका उच्च असून लोणी हे शहर पहिल्या स्थानावर आहे. आणि पहिल्या 3 स्थानावर भारतातीलच शहरे असून यात दुसऱ्या क्रमांकावर बर्निहाट, तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली हे शहर आहे.
त्यानंतर 4थ्या आणि 5व्या स्थानावर पाकिस्तानातील शहरे असून यात 4थ्या क्रमांकावर फैसलाबाद, तर 5व्या क्रमांकावर रहीम यार खान हे शहर आहे व 6व्या क्रमांकावर पुन्हा आपल्या भारतातील गाझियाबाद या शहराचा क्रमांक लागतो. आता हा प्रश्न पहा. मॉर्निंग कन्सल्टंटच्या ताज्या जागतिक सर्वेक्षणानुसार जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून कोणाला प्रथम स्थान मिळाले? तर मॉर्निंग कन्सल्टंटच्या या ताज्या अहवालानुसार पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यात किती मान्यता रेटिंग मिळाली? तर मोदी यांना 68% इतकी मान्यता रेटिंग मिळाली आहे. मोदी यांच्यानंतर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय परमेलिन व दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्यूंग हे दोघेही 62 गुणासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. सूरीकुमेरी के गोविंदा भट यांचे नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या लोकनृत्याशी संबंधित होते? तर हे जे सूरीकुमेरी के गोविंदा भट आहेत हे यक्षगान या लोकनृत्याशी संबंधित होते व त्यांना त्यांच्या कार्यासाठी 2016 साली केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता, तर 2008 साली कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यक्षगान हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? तर यक्षगान हे कर्नाटक या राज्याचं लोकनृत्य आहे. इतर राज्याची लोकनृत्य सुद्धा नोट करून ठेवा. हरियाणाचं झुमर, राजस्थानचं घुमर, गुजरातचं गरबा, महाराष्ट्राची लावणी, केरळची कथकली मोहिनी अट्टम, तामिळनाडूचं भरतनाट्यम, आंध्र प्रदेशचे कुचिपुडी, ओडिशा राज्याचं संबळपुरी नृत्य, आसामचं बिहू, बिहारचं कजरी, तर उत्तर प्रदेशचं नौटंकी हे लोकनृत्य आहे. पुढील प्रश्न. कोणत्या बँकेला 2024-25 या वर्षासाठी स्वयंसहायता गट बँक जोडणी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराने कर्नाटक ग्रामीण बँकेला सन्मानित करण्यात आलं. कर्नाटक ग्रामीण बँकेने आतापर्यंत 80,904 स्वयंसहायता गटांना 2,835 कोटी इतका कर्ज पुरवठा केला असून यामुळे ग्रामीण महिलांच्या उपजीविकेला मोठी चालना मिळाली व या बँकेच्या याच कार्यासाठी त्यांना आता स्वयंसहायता गट बँक जोडणी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रान्समधील महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला कोण ठरल्यात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मालिनी रंगनाथन या फ्रान्समधील महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अलीकडेच मालिनी रंगनाथन या फ्रान्समधील बुग्ने महापालिकेत निवडून आल्या आहेत. त्यांना यात किती टक्के मते मिळालीत? तर मालिनी रंगनाथन यांना या निवडणुकीत 56% मते मिळालीत. मित्रांनो, मालिनी रंगनाथन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कथ्थक नृत्यांगना आहेत. त्या 1983 पासून फ्रान्समध्ये वास्तव्यात आहेत व त्यांच्या कार्याची दखल घेत 2019च्या प्रवासी भारतीय दिवसात त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं होतं व 2024 मध्येच फ्रान्स सरकारकडून त्यांना शिवेलियर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने देखील गौरवण्यात आला आहे. मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा. फ्रान्समधील महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या मालिनी रंगनाथन या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय जन्म न झालेल्या बालकांचा दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे हा दरवर्षी 25 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना कोणी केली? तर या दिवसाची स्थापना पोप जॉन पॉल द्वितीय यांनी केली होती. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, दरवर्षी 21 मार्च रोजी वर्ल्ड पपेट डे साजरा केला जातो व यंदाची या दिनाची थीम काय होती? तर सेलिब्रेशन ऑफ द लाईट ऑफ लाईफ द हायनेस ड्रीम अशी या वेळेसची या दिनाची थीम होती. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच हर्षवर्धन सदगीर यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांना हरवत या स्पर्धेचं विजेतेपद दुसऱ्यांदा पटकावलं आहे व यासच ही स्पर्धा दोनदा जिंकणारे ते एकूण 7वे कुस्तीपटू ठरलेत. बरं, त्यांच्या आधी ही स्पर्धा कोणी कोणी 2-2 वेळेस जिंकली? तर त्यांच्या आधी गणपतराव खेडकर, चंबा मुतना, दादू चौगुले, लक्ष्मण वडार, चंद्रहार पाटील व शिवराज राक्षे यांनी ही स्पर्धा 2-2 वेळा जिंकली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2026च्या जागतिक दहशतवाद निर्देशांकात आपला भारत कितव्या स्थानी आहे?
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.